चालले बघा मैत्रिणीनं मित्रांनो बागेचा डाळिंब चाललेली पिकून तुटायला लागली, डाळिंब खाली पडायला लागली. तरी आमच्या मालकाचं डोळं उघडं नाही. एवढा पेपर खाल्ला याचा लाल डाळिंब झाली. पिकले याला औषध मारा म्हटलं तुम्ही औषध सुद्धा मारा नाही. हा केवढा माल आहे. माल केवढा होय पहिला बारीक घ्या राहिल्याला पाणी नसल्यामुळं असा राहिलाय माल. काय करायचं बघा. आता याचा पेपर काढलाय मी फाडून. दर नाही काय करायचं. बारका साईज कमी घासत नाही पण याला दर बी नाही. लय अवघड झाले. आपला माल घालवायच्या टाईमला नेमका दर कमी झाला. कसं तरी 4 आहे ती गरिबीत नको म्हणलं 4 रुपये. कसा माल आहे बघा. पाणी नसल्यामुळे पागा एवढं गोट पिकले. हा याला तर ही पेपर फाडून ही करा म्हणजे औषध मारा म्हणजे औषध मारलं नाही. घाळ माणूस तर लय किती झालं म्हणते याला. एक पेपर काढले औषध मारायचं तुम्हाला. आळीचा हात 400 रुपये तर आळी 4-5 आळीचं औषध येत असेल. मारायचं काय मारायचं करताय. पाक डाळिंब वाटू झालं. रोज 2-2 डाळिंब किडाई म्हणलं ना कसं होईल. कुठे केलं असलं पिकलेलं किडत नसते ते. अहो कुठं किडले नाही पिकले डाळिंब. नाही तुमचं खरं म्हणलं तर जमतं बघा. नाही तुम्हाला काही याबाव नाही बघा. थोडासा काय तसं म्हण. पण 4-5 रुपये जाय ना. झाडं चांगली जाते. माल आहे म्हणजे ना करायचं जमा. कसे तसा 10 पेपर काढायला लागले. त्याला काय करायचं. पिकून गळून जाते की डाळिंब. माती ती लोटरलेलं समजा हिच्यावरनं आतनं माती गेली या पाक. पेपर काढून ठेवायचे. आठवड्याभर आला तर आला तर काय करायचं. पेपर वाऱ्यानं झोपलं कधी आणलं नाही काय. मारता राहिला किती ताप होते. काढायला तुला काय करायचं ना तेवढा काय तर बाई तेवढं डाय जेवढं मारलंय तेवढंच राहिलंय. त्याला पाणीच नाही. काय कर कलर आलाय नसतो केवढा आहे. लाल भडक झाली तरी काहीच झाली नाही. तुटलं. मी म्हणलं होतं ना तसा करून तोडणार. हवा एवढं का कशी आहे ती बघा डाळिंब. या मालकानं फवारा तुम्हाला दाखवतो बघा. ती म्हणता किडत नाही डाळिंब. नाही किडलं. पेपर फाडून म्हणजे तर औषध मारायचं आम्ही बरं. हे कशी फडते या. कसं गाबदार फडायचं असतं. हा दसा लाग किती जर म्हणते ते झाड निम हलते. पेपर फाडूया तर नाही. काम म्हणलं काय नको वाटतं. तुम्हाला सवय लागली लोकांचं काम करायचं. दिसेल ती डायमंड ते तोडायला खावं. खायला काय घरचाच माल आहे. लोकांत नाही होय बाबा काय करू म्हणायला. किती छान डाळिंब आहे ग बाई. हे डाळिंबीला साईज असतं. बघा मालकीने डाळिंबाविषयी किती प्रेम होतं चाललं. भडक झाल्या त्याला किती किती वेळा खुरपान केलं म्या. किती औषधं कामाला जायचं तर सकाळ औषध मारून गेलं. जायचं कामाला ना आता असलं झालं. बोर पाडला बागासाठी तरी पण बागाचं वाटोळ होईच ती झालं. मी माहिती थोडं एवढा माल साईज का कमी असं नाही पण दर असतं तरी पण झालं असतं ना. पाकच दूर पडला. आपल्या नशीबच गांडून कोणाला भांडव असलं झालं. काय करायचं. पेपर कुठे ठेवायचं मला काय अगदी सोडून समजा रानात न करायची घाण पडेल सोडून. लहान मुलागत उगं धरून हे करायला लागले. म्हणजे बागत नाही घाण. उघडा माल केलं चोर गिरणी झोपाही लागणार आहे ना. काय 50 रुपयानं असं नाही. 2-3 आता एक झाड तोडलं तर अर्धा कॅरेट भरते. 2-3 झाड 2-4 झाड तोडले ठिकं भरते. एक ठिकं पेपर न फाडलेला बरा लवकर. मग सांगितलं तर लागली ना तसा वडा. तुला कुठं करते. उघडा माल असं दिसत तर नसतो मला. आता लाल भडक झाड रक्ताने दिसते.
पेपर फाडून आठवड्याभर ठेवून यायला एकाच आठवड्याभर आता इथे एक बास टाकायची इथं तो झोपायचं खाल्यावर कडेला बास टाकायचं खाली नाही तिकडं मी झोपायची होय. आपल्याला लय भ्या वाटतं. भ्या वाटतं मला लागली कशी पेपर फाडायला अहो पण ते किती दिवस ठेवणार आहे इथे येऊच तर आता अजून आलं नाही तसं त्या मापानं अजून 15 महिन्यात टर्म पाऊस आहे पडलं नाही हो एक पाऊस पडला म्हणजे मग डाळिंब अजून हे काय अजून डाळिंब हिरवगार आहे अजून. ती त्याचा येते त्याला ही तर काय पिकले ती नुसतं ह्याच्यात पेपरमध्ये म्हणून लाल दिसते ते पाऊस पडत नाही एक पाऊस पडला तर माल कसला होईल वाढ झाड. मित्र ही झाड बघा ही डाळिंब बघा ह्या झाडाला कमीत कमी एक 3 आठवडे झालं पाणी नाही 3 आठवडं कसलंच पाणी नाही ह्याच्या आधी होतं पर एक दिवस अर्धा पाऊस तास आलेला तेवढा चिरी त्याच्यावरच झाड आहे कसली मोटर म्हणून चालू केली नाही. मोटरला हिरीत पाणी नाही बोर घेतला बोरला पाणी नाही आता नुसतं पे पुरतं 2 बॅलर पाणी चालतंय बघा पाऊस काय येण्यावेळी पाऊस करायचं? एक जर पाऊस पडला ना जरा चांगला तरी पण मग डाळिंब थोड्या आठवड्याभरात चांगलं शायनिंग येते मालाला आहे ना. एक पाऊस चांगला पडला ते ह्याच्यावर तेजा येते हाई ह्याची डबरी भरून निघते ती डाळिंबाची. लोकांचा किती पैसा होतो या देव बी गरिबाची परीक्षा कसं आहे बघा रोज करून खातो या रोज कामाला जातो या तेल म्हणलं बागाचं काय तर होईल म्हणून आश्चर्य माणूस करतो या दिवस उगवायला 5ला उठायचो 6ला फवारा चालू करायचा 7ला फवारा मारायचा आणि माणसांच्या बरोबर 7:15ला कामाला जायचं असली परिस्थिती होती. तरी बी बागाचं असली तर आपण तरी असं झालं काय तर होईल म्हणलं 5-50 हजार रुपये ते बी गेलं कशाच व्हायचं हो खर्च झाला आहे 60-70 हजार रुपये. औषधच महागली सहज एक औषध आणायला गेलं तर 3 आणि 4 हजार रुपये जात होतं. असेल तसं असेल आता काय विचार करून काय याला लिक्विड तर कसलं सुटकान सोडलं नाही पाणीच नाही तर लिक्विड कशाने सोडता हो पाण्याचं लिक्विड सोडायला नसतं कशाने सोडायचं पाणी नको अहो थोडं लिक्विड सोडायपुरतं पाणी येतं पण थोडं लिक्विड पाणी तेवढं सोडून जमतं का का तसंच पडायचं त्या मुळ्याला कुठं जायचं पाणी नसलं तर ते मुळ्याला चौकड पोचणार. म्हणजे लिक्विड पडल्यावर त्यात पाणी पडायला पाहिजे पुन्हा नाही. हां नाहीतर पुन्हा थोडं तेवढं सोडायचं आणि पुन्हा झाडाला उगाच जर जादा पडला तर झाड जळून जाते ते होय मग काय होतं अवघडच आहे मग. आली हवली काय करत नाही खाली नाही बे पडत नाही फोडत आली पेपर आता कुठे टाकू त्या तिकडे टाकू या अशी तर आहे बघा हे अशा शेरड्या सोडल्यात आपल्या एवढ्या शेळ्या आहेत बरं एका डाळिंबाला तोंड लावत नाही त्या आणि असा जर पेपर काढला तर शेरडं सोडायचं कारण बंद झाली कडाकड फोडून खातील उघडा माल झाल्यावर खातील या. मग आता काय ठेवते ते का यांना दिसत नाही म्हणून राहिला या हिरवी डाळिंब माहिती दिसली पण याने शेळ्याने अजून डाळिंब खाल्लं एक डाळिंब खाल्ली आणि चव लागली तर शेवढं कडाकड डाळिंब पुढे मग ध्यान राखायचं आपण मोहर उभा राहून त्याला तर कुठं गवत आहे घरी का काय आहे सांगा आपण. हे आपलं बोकड कसलं आहे बोकड देवाचं बोकड आहे बा 15,000 मागितली 15,000 रुपयाला बोकड मागितलं देव देव करायला तर आता काय करतो. हे देवाला सोडलंय बघा ह्या मालकीने मालकीन चांगलं होते हो देव देव करायला लागतोय तरी महाग वाटते. कसा बोकड बघा 1.5 वर्षाचा बोकड आहे. खातो पेपर खा त्याला डाळिंब चारून बघू हे डाळिंब पुन्हा खाईल पुन्हा खायला नाही खाते आहे का अवघड आहे. त्याला खायला डाळिंब खाय नको वाटतंय खायचं फोडून दे किती कसं खाते बघ फोडून मग झाडाच खाता नाही बघायचं हो ही खाल्लं तर ही नाही ना खाल्लं नाही नाही खात झाडात. असं खाल्लं तर मी झाडच कडक कडक खाय शेळी खाल्ली तरी बाय सर्वांना बघा असं आहे बागेची अवस्था अशी झाली या तसं असं ते नशिबात होईल ती होणारच काय तर तरमळून काय करायचं हो बाबा तुम्ही म्हणताय डाळिंब किडत नाही कसं आहे ह्यात माणूस बी असला गहाळ आहे काय करायचं औषध मारणं होय नाही किती झालं तरी बाय सर्वांना आता घेतली समजा बागाचा पेपर फाडून आता काय करायचं